संघाची महात्मा सुंदर गीताच्या विचारांच्या माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न करतायत. कारण संत जनानं महात्मा म्हणाले आपली बसण्याची जागा चुकते. कारण झाला विषय, संत जनानं थोड्या वेळापूर्वीदास केस कटिंग साठी थोडा दुकानात बसला होता. त्या ठिकाणी संत जनानं दोघं तिघ जण असेच बसले होते. काय केस कटिंग करायचे नव्हते किंवा काय करायचं नव्हतं, त्यांचा विषय वेगळाच चाललेला होता. पण संत जनानं चला सत्संगला म्हटलं की आम्हाला टाइम प्रेमाने बोलणं, बसणार वेगळ्या ठिकाणी आणि मिळणार म्हणून बाबाजी म्हणाले माणूस ठंडक तो चाहता है और खुद बैठता है जलती हुई भट्टी के पास, मिलेगी शांती नाही मिलेगी. म्हणून संत जनानं बसण्याची जागा, संत जनानं येताना एक शब्द कानावरती पडले, सत्संगला कशासाठी जायचं. कारण संत जनानं कशासाठी जायचं हा पण प्रश्न कधी कधी मनामध्ये उमटतो. त्यावेळेला संत जनानं जाणीव होते. कारण एक उदाहरण ऐकलं होतं, संत जनानं एक भाजीवाला भाजी विकायसाठी बसला आणि संत जनानं तुम्हाला माहिती आहे जो आता आपला माल विकण्यासाठी कुटकाशीनं जागा धरतो आणि त्याच भाजीवाल्याच्या बाजूला एका संत जनानं उंदराघुशीचं औषध विकण्यासाठी बसला. त्यानं बी दुकान लावलं आणि ह्यानं आवाज द्यायला सुरुवात केली, ताजी घ्या भाजी, ताजी भाजी. तिकडनं संत जनानं त्यानं बी आवाज द्यायला चालू केला, असं औषध असलं आहे खाल्लं की मरणार. ह्यानं आवाज दिला की त्यानं बी आवाज द्यायला चालू केला महाराज. ह्यानं ताजी भाजी घ्या म्हणली की ती म्हणणार खाल्लं की मरणार. संभ्रम निर्माण झाला महाराज. भाजीकडे कोण सुद्धा पौष्टिक असून सुद्धा येणार. तशी सत्याची अवस्था आहे, सत्य स्वीकारणार नाही आहे. कारण सत्य कोणाला सुद्धा आवश्यक नाही, पण सत्यापासून मिळणारे फायदे सगळ्यांना पाहिजे. तशी मनुष्याची बसण्याची जागा जी आहे, मग संत जनानं दुनियेत कुठेही बसत असताना जे ज्ञानवान महात्मा आहेत ते फक्त येऊन संतांच्या सानिध्यात बसतात आणि ते सत्य कुठं मिळत असेल हितच मिळते संत जनानं. म्हणून संत जनानं जे उत्तम कार्य करायचं आहे, सन्मुख सदा हरेला पाणी याहून उत्तम कर्म म्हणजे कार्य संत जनानं संतांच्या सानिध्यात होते तेवढं करण्याचा प्रयत्न करूया. प्रेमाने बोला. तर जसं निवेदन दिलं महात्मा शिखर खनेजी, त्यानंतर रांजणीतून आले महात्मा सोनूजी, सुंदर अशा गीतातून सद्गुणाची आशीर्वाद प्राप्त करते. प्रेमाने बोला. धारणकारजी संघजी मोठ्या प्रेमाने बोला. तर बघा, सत्संगत संत हमेशा सत्संगत जागा करण्याचा प्रयास करतात. कारण जे सत्संगत खऱ्या अर्थानं मनुष्य जीवनाचं वर्म मला प्राप्त झालेलं आहे. माझं जीवन सत्संगत सुखमय झालेलं आहे, सुखरूप झालेलं आहे. ते जीवन सत्संगत इतरांचं सुंदर व्हावं, सुखरूप व्हावं हा एक प्रयास असतो सत्संगत. आणि म्हणून संत हमेशा जागा करत असतात. शहनशाह बाबा अवतार सिंग महाराज सुद्धा अवतारवाणीमध्ये समजवतात की डोळे झाकून कैसी प्राण्या गाढ झोपा आली तुला, जागा होऊन काम करी तू ज्या लागी जगती आला. की सत्संगत मनुष्याला सावध केलं जातं की बाबा रे, अशी कोणती तुला निद्रा लागलेली आहे, झोप लागलेली आहे, असा कोणता सत्संगत मायावी दुनियामध्ये इतका फसून गेलेला आहेस की खऱ्या अर्थानं ज्या कारणासाठी मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे, सत्संगत ते कारण मात्र आज मनुष्य विसरलेला आहे. आणि म्हणून संत जाग करतात. कबीर महाराज सुद्धा म्हणतात की उठ मुसाफिर भोर भई अब रहीन कहा सोवत है, जो जागत है वो पावत है, जो सोवत है वो खोवत है म्हटलेला आहे. जो जागृत झाला सत्संगत, त्यानं विचारला, आपल्या बुद्धीला एक प्रश्न विचारला, बाबा रे खऱ्या अर्थानं मनुष्य जन्म कशासाठी प्राप्त झाला आहे आणि मनुष्य जन्मामध्ये काय करायचं आहे नेमकं सत्संगत. ज्यांनी प्रश्न आपल्या बुद्धीला विचारला आणि सत्संगत त्यांनाच खऱ्या अर्थानं जीवनाचं हित करतात. आणि म्हणून संत सावध करतात. कारण का, मनुष्य जीवनामध्ये हा एकच मौका आहे, बारंबार नाही सत्संगत. जसं गवताची काडी वर्षाला उगवते जाते, तसा मनुष्याचा जन्म नाही. आणि म्हणून संत म्हणतात की राम नाम तू भजले प्यारे, काय को मगरूरी करता है, कच्ची मट्टी का बंगला है तेरा, पाव पलकों में गिर जाता है. सत्संगत हा कच्ची मट्टीचा बंगला आहे, कधी पडून जायला सांगता येत नाही. म्हणून संत सावध करतात की राम नाम की लूट लगी है, लूट सके तो लूट, अंत काल पछताएगा जब प्राण जाएगा छूट. एकदा जर प्राण निघून गेला मग पश्चाताप करण्याशिवाय वेळ नाही. आणि म्हणून संत जागा करतात. संत निरंकारी मिशनचं एक वैशिष्ट्य आहे, नुसतं या ठिकाणी भगवंताची चर्चा केली जात नाही, नुसतं हो नाही सत्संगात, भाकरी भाकरी म्हटलं जात नाही, नुसतं पाणी पाणी म्हटलं जात नाही, तर ती भाकरी दिली जाते. आज आपलं परमभाग्य आहे की आज सत्संगत परमादरणीय महात्मा या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सत्संगत या ठिकाणी त्या भगवंताचं ज्ञान सत्संगत प्राप्त करून घ्या ज्यांनी केलं नसेल. कारण जो कणकणवासी, घटघटवासी, हृदय निवासी, सर्व ठिकाणी जो भरून परमात्मा उरलेला आहे ना, अशा परमात्म्याचं दर्शन करणं हेच मनुष्य जीवनाचं वर्म आहे. जगामध्ये काही नाही मिळवता आलं तरी चालेल,
बंगला नसेल तर चालेल, गाडी नसेल तर चालेल, आणि काही नसेल तर चालेल, पण जर भगवंताची प्राप्ती नसेल तर सात्संगत हा जन्म वाया आहे सात्संगत. आणि म्हणून हा जन्म वाया न घालवता आपण गुरुचरणावर समर्पित होऊया आणि आपल्या जीवनाचं कल्याण करूया. प्रेमाने बोला. सत्संगजी प्रेमाने बोला. सत्संगाचं निवेदन दिलं आहे. सोनूजी सुंदर अशा गीतातून सद्गुण प्राप्त करतील. त्यानंतर बहन गायत्री कांबळेजी ते 1-2 मिनिटासाठी सद्गुरूंचे विचारातून आशीर्वाद प्राप्त करतील. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. मुक्त झाला आत्मा पाहुनी ब्रह्मरूपाला कृपा झाली गुरुदेवाची सुखी केले जीवनाला. मुक्त झाला आत्मा पाहुनी ब्रह्मरूपाला कृपा झाली गुरुदेवाची सुखी केले जीवनाला. डोळा
जसं निवेदन दिलं आहे गायत्री कांबळे बहिणीजी 1-2 मिनिटासाठी, त्यानंतर साळुंके परिवार सत्कार आणि समिती 1-2 मिनिटं विचार प्रेमाने बोला. सातसंगाची मोठ्या प्रेमाने बोला. या सातसंगाची महात्माने सुंदर असं गीत घेतलं की गुरुदेवाची कृपा झाल्यानंतर सातसंगाची हे ब्रह्मरूप जेव्हा आमच्या दृष्टीस पडतं तेव्हा सातसंगाची हा आत्मा मुक्त होतो. आणि सातसंगाची आज दासीला म्हणावं वाटली की गुरुची खरीच कृपा झाली आहे, कारण आज आदरणीय महात्माची स्टेजवर विराजमान आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्याला तो ब्रह्मरूप सातसंगाची पाहता येणार आहे. कारण सातसंगी जेव्हा आमच्या जीवनामध्ये ते ब्रह्मरूप येताना सातसंगाची त्यावेळेला कळतं की हे शरीर म्हणजे मी नाहीये. तर सातसंगाची आम्ही या मायेशी डिटॅच होतो आणि ह्या परमात्म्याशी आम्ही अटॅच होतो सातसंगाची. कारण अवतारवाणीमध्ये पण हार्देवाणीमध्ये पण म्हटलेलं आहे सातसंगाची की जीवन एक हवा का झोका, एक पाणी का रेला है, कुछ ना तेरा कुछ ना मेरा, सारा जगत झमेला आहे सातसंगाची. हवेत पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे सातसंगाचे जीवन आहे. तर सातसंगाची या जीवनामध्ये सातसंगाची येऊन तो एक नारायण चालायचा आहे. आणि सातसंगाची जे महात्मा मगासपासून सांगतायत की जे माझं निज स्वरूप आहे सातसंगाच्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. तर या सातसंगाची तोच एक प्रयास करूया की आज आपल्या जीवनामध्ये जो साकार सद्गुरू आलेला आहे सातसंगाची, त्याच्या कृपेने सातसंगाची असते ब्रह्मरूप मला पाहण्याचा मोका प्राप्त होतोय. तर या सातसंगाची तो एक क्षण सातसंगाची जे महात्मा सांगतात तो क्षण सातसंगाची आज आपण ते संधी साधूया सातसंगाची आणि त्या परमात्म्याला पाहून सातसंगाची आपला खरा जे मूळ हे सातसंगाची ठिकाण आहे सातसंगाची तुम्ही आलोय सातसंगाची ती सातसंगाची आपली ओळख करून घेऊया आणि आपल्या या लोकांनी परलोक सुखी करूया. सातसंगाची मोठ्या प्रेमाने बोला. तर सातसंगाची सद्गुरू स्वरूप महात्मांचा सत्कार साळुंके परिवार करत आहेत. त्यानंतर महात्मा संदीपजी 1-2 मिनिटं विचारातून सद्गुरूंची शरद प्राप्त करतील. त्यानंतर आखरी रचना शरद देशमुख. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. स्टेजवर विराजमान परमधन्य महात्मा आणि सगळे सात्मक प्रेमानं वेदाचार्य म्हणतो सातसंगात पण आपल्या सेक्टर संयोजक मंडळाचे ब्रह्मज्ञान प्रचारक महात्मा परमधन्य दत्तात्रय जगतापजी. सातसंगत आमच्या परिवाराचं सौभाग्य आहे, कारण सातसंगत वेळ मागून मिळत नाही पण सहजपणे दंडवत घडी म्हटल्यावर सातसंगत योगानं सातसंगत आज महात्माजींचे या ठिकाणी दर्शन होते. महात्माजी तारीख न घेता रविवारी धाडसानं निवेदन देतो तुमचं, पण गुरुनं सातसंगत पूर्ण केलं सातसंगत, कारण तारीख परमिशन व्हायच्या आधी सातसंगत दिलं होतं पण गुरुनं सातसंगत ते कार्य करून घेतलं सातसंगत आणि आज तुमचं दर्शन होतंय. खऱ्या अर्थानं सातसंगत तुम्ही आम्ही सर्वजण सातसंगत ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातसंगत त्या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. तर सातसंगत शरीरानं सातसंगत आजी असेल, सातसंगत आमच्या वडिलांची आहे असेल, सातसंगत चुलत्यांची आहे असेल, पण सातसंगत आज त्या पंचतत्वाच्या शरीरामधून सातसंगत या अनंतामध्ये सातसंगत ज्यावेळी विलीन झाल्या, कारण सातसंगत ज्यावेळी त्यांच्या सहवासामध्ये संपर्कामध्ये राहण्याचा योग आला त्यावेळी सातसंगत परोपकाराची भावना असते तेव्हा सातसंगत समाज कार्य सातसंगत कसं करायचं असतं हे आमच्या आजा आणि आजीकडनं सातसंगत आम्हाला भरपूर सातसंगत शिकायला मिळालं. कारण सातसंगत आम्ही आजांना अण्णा म्हणायचं आणि आजीला बाळाची आई म्हणायचं सातसंगत. पण ज्यावेळी सातसंगत अण्णा आम्हाला सत्संगासाठी पूर्वी सातसंगत आमचे चुलतेचे सातसंगत मी ज्ञानावर यायच्या अगोदर जात होते आणि सातसंगत आम्ही जसं चाललं की सातसंगत अण्णा आमची विरोध करायची सत्संगला जायला, म्हणले की कुठं आसारी जाताय, कुठं फिरताय तुम्ही, पोरं आहे हे वय आहे का भक्तीचं. पण ज्यावेळी सातसंगत खऱ्या अर्थानं सद्गुरूची कृपा झाली आणि सातसंगत ज्ञानाची समज झाली त्यावेळी कधीही सातसंगत आम्हाला या सत्कार्यासाठी जाताना कधीही अडवले नाही सातसंगत. कारण परिस्थिती हलाख्याची असताना सातसंगत कधी कधी स्वतः सातसंगत खर्चाला पैसे द्यायचे, सातसंगत सेवेसाठी पैसे द्यायचे आणि कार्याला सातसंगत घालवायचे. आणि सातसंगत एक ओढ होती, तळमळ होती, कारण सातसंगत जे करतायत सातसंगत ज्या मार्गावरती चाललेलं आहे तो मार्ग सुखकारक आहे, त्या मार्गाने गेलं तर निश्चित सातसंगत जीवन सुखी होणार आहे हा भाव सातसंगत त्यांचा असायचा. म्हणून कधीही सातसंगत आम्ही रात्रंदिवस सातसंगत किंवा 2-2 दिवस समागमला गेले की 8-8 दिवस सातसंगत घराकडे येत नव्हतो, त्यावेळी कधी सातसंगत तक्रार असायची नाही. सातसंगत गेल्यात ना सातसंगत चांगलं कार्यासाठी गेल्यात हा एक भाव. आणि सातसंगत
आसपास कुठल्याही सासंगत परिसरामध्ये, सासंगत ओळखीमध्ये असेल, कुठेही असेल, सासंगत कुठली अडचण असेल, कुठलं सासंगत एखादं कार्य असेल तर सासंगत तत्परतेनं सासंगत त्या ठिकाणी त्या कार्याला सासंगत धावून जायचे. सासंगत एक प्रेरणा सासंगत त्यांच्याकडून मिळाली म्हणून सासंगत हा वेळ सासंगत त्या ठिकाणी पुढे येऊन बसा. तिकडे पाऊस लागत असेल नाही तर तटातला येते, प्रेमाने बोला हा नकार, काय अडचण नाही, पुढे येऊन बसा. येणार नाही, फक्त ती झलक आहे, प्रेमाने बोला. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला. सासंगत तुम्ही सर्व संत महापुरुषांनी आशीर्वाद द्या की सासंगत जे कार्य आहे, सासंगत त्यांच्याकडे जी प्रेरणा मिळाली आहे ते निरंतर सासंगत त्या ठिकाणी चालू राहावं हीच करतात प्रार्थना. प्रेमाने बोला. थोडं थोडं पुढे सरकून घ्या, कारण आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या वेळात आसनं महात्माचे दर्शन घेतले त्या वेळी पावसानं हजेरी लावलेली आहे. प्रेमाने बोला. आखरी रचना शरदजी याचं पुढे येऊन सरकून बसा थोडं. प्रेमी सात्संग प्रेमाने बोलूया. धन्यंकारजी थोडं सरका इथपर्यंत या आणि जे महात्मा थोडेसे आत जातील. अनेक तर आला पाहिजे पुढे नाही, पुढे तर गाठला समजा आणि माणसं प्रेमी सात्संग प्रेमाने बोलूया. धन्यंकारजी अरे नरा या जगती तुझला कोणी संगी साथी नसे, साथीने संगे तुझ्या कोणी जीव एकटा जात असे. मायडे तो घाई घाई बंधू तुझे येऊन जाती, सूतदार कन्या एवढी तुझ्या गुणांना आठवते. शुभा शुभ जी कर्म केली तीच तुझ्या संगे जाती, अवतार म्हणे हरविले सारी जगताची कोटी नाती, जगताची कोटी जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, अंत हे काळाचे नाही कोणी हो, अंत हे काळाचे नाही कोणी हो, अंत हे काळाचे नाही कोणी हो, अंत हे काळाचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, अंत हे काळाचे नाही कोणी, अंत हे काळाचे नाही कोणी. दिला घेतल्याचे,
आता मंगलाचरण होऊन हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका कण कण में है बस रहा तेरा रूप अपार तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार घट घटवासी हे प्रभु अविनाशी करतार दया से तेरी होश भी भवसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार है बेअंत महिमा तेरी दाता परंपार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण। ओम नमोदियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो महे निवृत्तिदासो अवधारिजो ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुमाता सुदीक्षा सविंदरादेवजी महाराज निरंकारी राजमाता गुरुवचनावतार की प्रेमाने बोला। धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षण गेला। आजचा दिवस धन्य आहे। आजच्या दिवसाला धन्यता दिली गेली। का बरं धन्यता दिली तर म्हणजे काय झालं आज म्हणजे संतांचं दर्शन झालं। मग संतांचं दर्शन झालं म्हणजे काय झालं तर अनंत जन्मीचा क्षण गेला। एक दोन जन्माचा नाही तर अनंत जन्मीचा क्षण गेला। आणि म्हणजे जन्मोजन्मी जे आम्ही पाप पुण्य केलं होतं सिंहभाग आला होता जीवाला थकला भागलेला जीव होता त्याचा सिंहभाग गेला। आणि मग म्हटले
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांते. आता कोठे दावे मन तुमचे चरण देखली या चरण देखली या भाग गेला गेला सीन गेला सीन भाग गेला संतांच्या दर्शनानं. आज सुद्धा या ठिकाणी ब्रह्मलीन माता भागीरथी साळुंके त्याला संदीपजी म्हटले आहे सर्वजण बाळाची आई म्हणायचे. त्यांचा आज या श्रद्धांजली निमित्तानं प्रेरणा सत्संग म्हणून आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहे. त्या निमित्तानं आपलं सर्वांचं दर्शन एकमेकांची भेटीगाठी झालेल्या आहेत. संजयानो, माणूस मरतो म्हणजे काय सांगतो? प्रेमाने बोला. पण सगळेच मरणार आहे. मग सिद्धीजी सुद्धा म्हटले किंवा महात्मा सुद्धा म्हणाले की मौत से किसकी रिश्तेदारी है, आज तुम्हारी तो कल हमारी बारी है. सगळेच मरणार असतात. पहाते महाल थाट ते वैभव गेले, काळाच्या उदरात गडप झाले. पहाते नीतिवंत कीर्तिवंत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज ते प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण येशू ख्रिस्त सगळे गेले. गेले भवत वैभवाचे, गेले भूत आयुष्याचे, गेले आघात महिमेचे मृत्यूपंथी, गेले बुद्धीचे चालक, गेले बुद्धीचे चालक, गेले तर्काचे तर्किक, सगळे गेले. मग आपणही जाणार. मग प्रत्येकाला मृत्यू आहे. मग जाणार म्हणजे कुठं जाणार हा प्रश्न महत्वाचा. का मृत्यू होतो म्हणजे नेमकं काय होतं? थोडक्यात प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. हा, प्रसाद आहे का? मग तुम्हाला आधार असावा म्हणून आपण सांगितलं. बाई प्रसाद तर आहे, नाही तर एवढं आणि कार्यक्रम प्रवचन ऐकायचं आणि परत जेवण नाही काही नाही असं म्हणून. तर माणसा मृत्यू होतो म्हणजे काय होतं? तर कसं असं एखादा माणूस जर भाड्यानं राहत असेल तर त्या दोन पर्याय असतात. एक पर्याय असतो त्यानं घर बदलायचं. काय पर्याय असतो? घर. आणि दुसरा पर्याय स्वतःच्या घरात जायचं. दोनच पर्याय असतात. समजा एखादा भाडेकरू असेल आणि त्यांचे पाहुणे आले, म्हटले अहो आमचे दादा इथे राहत होते, कुठे आहेत? तर माणसं ते मेलायचं म्हणत नाही. काय म्हणतात? घर बदलले. हो, कुठे आहे? ते पलीकडच्या कॉम्प्लेक्स मध्ये तिथे राहतात बघा. बरोबर, घर बदललं. दुसरा पर्याय काय? म्हणजे अहो दादा अहो स्वतःच्या घरात गेले, आता घर बदलायची गरज नाही. तसं माणसाच्या जीवाला दोन पर्याय. एक घर बदलणे की स्वतःच्या घरात जाणे. आता हे घर सुद्धा स्थिर आहे. भाड्याचे हे घर सोडावं लागल. पक्षी उडून जाईल, पिंजरा रिकामा पडेल. पिंजरा कुठला? काड्या मोड्याचा पिंजरा केला, हात रागू बैसविला. मग तुका म्हणे रागू गेला आणि पिंजरा मातीचं दड पिला. मग सर काय होतं की या जीवाला दोन पर्याय असतात की एक भाड्याचं घर अर्थात म्हणजे घर बदलणे किंवा या जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये जाणं. आणि दुसरा पर्याय जीवाकडे असा आहे की स्वतःच्या निज घरामध्ये सद्गुरूच्या कृपेनं निज घराची प्राप्ती करून निज घरामध्ये जाणं. आता समजा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तुम्हाला ज्ञान देतात. अनेकांनी ज्ञान घेतले, आमच्या आजींनी पण ज्ञान घेतलेलं होतं. तर मरण तर सगळे, तुम्ही ज्ञान घेतलं तरी मरण आहे, नाही घेतलं तर मरण आहे. तुम्ही चांगलं वागलं तरी मरण आहे, आणि नाही वागलं तरी मरण आहे. मग माणसामध्ये मग मरायचं मग काय चांगलं वागून? हे बघा, आईस्क्रीम खाल्लं तरी संपते, नाही खाल्लं तर मग खाऊन संपवलेलं बरं नाही का? चांगलं वागून पण मरते, वाईट वागून पण मरते. मग चांगलं वागून मिळेल बरं नाही का? मग असे कार्यक्रम व्हायला पाहिजे श्रद्धांजलीचे. नाही बरं झालं मरायचीच वाट बघत होतो. असं झालं तर आपल्या जाण्यानं कोणाच्या डोळ्यातनं पाणी यावं हे तर लक्षात. सिद्धीजी मागाशी म्हटले की आमच्या आजीने आम्हाला फार सांभाळले, फार संस्कार केले आमच्यावर. हे आठवणी भाग राहिले, असे कार्यक्रम व्हायला पाहिजे. आज आजी डे असल्या तरी झाले माझं. सकाळी आजीच्या निमित्त पुण्यस्मरण निमित्त माझं कीर्तन होतं. आज 13व्या निमित्त इथं श्रद्धांजली सत्संग आहे आजीच्या. 2 दिवसाचं आयुष्य, 12वा आणि 13वा. 12व्याला काय असतं? बारस. 12व्याला बारस असतं की नाही, आणि 13व्याला त्याला ऐक आलाय. 2 दिवस ज्या 2 शब्द आहेत, म्हणजे म्हणून म्हणजे काय म्हणून
तू पाहुणा मी पाहुणा 2 दिवसाचा बाजारात आला. बाजार किती दिवसाचा आहे? 1 दिवस यायचा, 1 दिन येणे, 1 दिन जाणे. बरोबर. आता यामधलं महत्व सांगतो. ज्ञान घेतलं तर काय होतं, नाही घेतलं तर काय होतं, एवढं महत्वाचं मुद्दा सांगतो. समजा कसं असते की तुम्ही ज्ञान घेत, तुम्ही किती सांगा, माणसं मत कितीही सांगा, तुम्ही करा वटवट आम्ही रामदट, आम्ही ज्ञान घेणार नाही. महाराज असल्या यांच्यापेक्षा मोठे महाराज तरी आणले, आम्ही ज्ञान घेणार नाही. ज्ञान नाही घेत नाही काय होतं सांगतो. 84 लाख शेवणीचा फेरा पडतो. मी भगवद्गीतेच्या भाषेत तुम्हाला सांगतो. माणूस मरतो म्हणजे काय होतं, तर माणसाचं फक्त शरीर नष्ट होतं, आत्मा मरत नसतो. आत्मा मरत नसतो, आत्मा उत्पन्न होत नाही आणि आत्म्याचा मृत्यू होत नाही. असं भगवद्गीता म्हणते. न जायते मरेते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूया आजो नित्या शाश्वतो पुराणो हन्य मान्य ते हन्यमाने शरीरे. म्हणले न जायते मरेते, हा आत्मा उत्पन्न होत नाही, हा आत्म्याचा मृत्यू होत नाही. बघा लक्षात घेत, आत्म्याचा मृत्यू होत, आत्मा जन्म घेत नाही. मग काय होतं, तर शरीर नष्ट होतं. पंचतत्वाचा देह जो आहे हा नष्ट होतो. देह घेतला पाताचा उसना. किती जणांचा घेतला उसना? पृथ्वी आप तेज वायू आकाश. देह घेतला पाताचा उसना, शेवटी ज्याच्या त्याला द्यावा लागे. म्हणजे काय, उसणं आणलेलं कसं आहे माहिती का, द्यायला लागतं माघारी. दान दिलेलं माघारी द्यायला लागत नाही. तुम्ही एखादी समजा जर घरात पाहुणे आले आणि साखरच घरात नाही, मग शेजाऱ्याला काय करता, वाटेवर साखर मागायला जातात. कशी? उसणी. आणि आपली आणल्यानंतर म्हणताना म्हणतो आमची आणली म्हणजे देतो. म्हणजे पुन्हा आपली साखर आणली घरात तर पुन्हा वाटेवर देतोय ना माघारी, त्याला काय म्हणा उसणं. उसणं कोणाच ठेवायचं नसतं. मग हा देह 5 उसणा आहे. पृथ्वी आप ते जो पंचतत्व उसणा देह आहे, मग देह नको. मग तो देह 5 जणांचा पंचतत्वाला परत देणं शरीर म्हणजे मृत्यू आहे. शरीर फक्त नष्ट होतं, आत्मा नष्ट होत नाही. मग आत्म्याचं काय होतं माहिती आहे का, वासाशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृणाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी सयाती नवानी देही. भगवद्गीता म्हणते वासाशी जीर्णानी यथा विहाय. जसे आम्ही जुने कपडे काढून नवीन परिधान करतो. बघा लक्ष द्या, दृष्टांत काय सुंदर आहे. आम्ही जुने कपडे टाकून देतो आणि काय करतो, नवीन परिधान करतो. तसा आत्मा काय करतो, जीर्ण झालेला देह टाकून देतो आणि नवीन देह धारण करतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्या ते. जशी जमले जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे आहे का, जुनी कपडे टाकून देऊन नूतन नवीन वस्त्र परिधान करतो, तसा आत्मा काय करतो, ही देह हा देह टाकतो जुना आणि नवीन देह धारण करतो. म्हणजे फेरा आहे, घर बदललं. पण 84 लाख शिवण्यात फेरा कसला आहे सांगू का तुम्हाला, एका वाक्यात सांगतो. एक एक येऊनी कोटकोट फेरा तेव्हा लागे वारा न द्याचा. एका जन्मामध्ये किती वेळा फिरायचं आहे, कोटकोट. कोटकोट म्हणजे किती कोट, शेकडो म्हणजे 100 असतं का, एका 100ला शेकडो रुपये म्हणतो का आपण, नाही. 100चे बंडल असतात अनेक, त्याला काय म्हणायचं, शेकडो रुपये. तसं कोट कोट, किती कोट बोलत राहायचं. किती का असं तुम्हाला काय घ्यायचं आहे का द्यायचं आहे, टेन्शन घेतले म्हणजे अनेक कोट एवढं म्हणायचं नाही. आता किती कोट टेन्शन झालं, त्या कोटीचं काय करायचं, आपल्याला मिळालं नाही ते गोष्टीतलं आहे. तुझी टेन्शन घ्यायची गरज बाय. 1000 रुपये मिळायचे पंचायतीन कोट कोट कुठला नाही. काय तुम्हाला करायचंय, गोष्टीला किती येते ना किती जाते. एक एक येऊन कोट कोट फेरा, एका जन्मामध्ये कोट कोट. एका जन्मामध्ये कोट कोट म्हणजे अनेक कोट. किती जन्मामध्ये, एक एक. एका जन्मामध्ये म्हणतो मी, एका जन्म किती कोट दाजी, अनेक कोट. समजा रात्री नाव घेत नाहीत, डुकरा जन्म मिळाला आणि घेतलं सगळे नाव घेत नाहीत, तर काय घेत नाहीत माहितीये का, जेवण जातं किळस म्हणून वाटतं. पण मी काय घेतो माहितीये का, त्या जन्मातून जाऊन आलोय आपण, बरोबर. समजा डुकरा जन्म, पुन्हा डुकराचा, पुन्हा डुकराचा. किती वेळा माहिती आहे, किती वेळा दाजी, किती कोट. गांभीर्याने घ्या.
अनेक कोट कितीचे एका जन्मामध्ये पुन्हा समजा साप आधी मिळाला, साप लवकर मरत नाही, मारला तर मरत. असं किती कोट, पुन्हा सापाचा, पुन्हा सापाचा, पुन्हा सापाचा, असं किती कोट, अशा किती 84 लक्ष, किती एका जन्मामध्ये कोट कोट, अशा किती एवढा भयंकर फेड आहे. आणि मग शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. मग शेवटी काय, जेवढ्या सोबत 84 लक्ष फिरल्यानंतर काय झालं, एक मनुष्य जन्म मिळाला. बघा लक्षात घ्या, साधा जन्म आहे काही. आंधळ्या माणसाची टाळे वाजवावी आणि हातात कावळा सापडावा. आणि हातात कावळा सापडा आंधळा असतो ना. आणि शेजाऱ्याने सांगितलं, अरे म्हणजे कावळा सोडू नको का? अहो राजाची दौंडी ऐकली की नाही? म्हणजे काय, राजाने फरमान काढले, मला म्हणजे कावळा पकडून देईल त्याला 100 मोहरा सोन्याचे बक्षीस देणार आहे. आणि म्हणले तुझ्या हातात कावळा सापडलाय. म्हणले अरे बाबा आम्ही 8 दिवस झाले होतो म्हणजे कावळ्यासाठी पाठीमागे लागलो, आम्हाला कावळा मिळाला नाही. तर आंधळा म्हणतोय, काय वेडी माणसाचं, किती सोपं आहे कावळा पकडणं, काय करायचं नुसतं, त्याला कसं माहित नाही. मग याला विचार केला, बहुतेक बारीक कावळा आहे, बारकाच दिसतोय म्हटलं, जरा जोरात टाळी वाजवायला पाहिजे ती. मग 100-150 मोहरा दिल्या त्या. बाकी सांगतात कावळा सोडू नको ना, दिला सोडून. म्हणून काय म्हटले तुम्ही, कावळा पकडणं किती सोपं आहे. मग तो सोडून दिला आणि पुन्हा आयुष्यभर टाळे वाजवते, सापडेल का? आंधळ्याच्या टाळी, आता कावळा बगळा बघितलंच नाही, त्या आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडणं किती अवघड आहे. त्याच्यापेक्षा जन्म मिळणं, हा जन्म मिळणं अवघड आहे माणसाचा. मग आपल्याला मिळालाय, लॉटरी लागलेली आहे. आता लॉटरी लागणं महत्वाचं नाही, वटणं महत्वाचं आहे. लॉटरी लागलेली वटलीच नाही तर ते भिकारी लॉटरी लागली. हो, भिकारी लॉटरी लागली, सगळ्या अंगावर फाटके कपडे, जर्जर असं शरीर, 50 गाठी मारल्या कपड्याच्या, अशी भिकारी. कोणीतरी भीक मागेल त्यांनी दिली लॉटरीच तिकीट. ती म्हणजे कशाला मला 10 रुपये द्या, घे लॉटरीच तिकीट म्हणली, भीक मागता ना. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं ती बघितली पेपर मध्ये, तर 1 लाखाची लॉटरी लागली. लखपती झाले होते. 1 लाखाची लॉटरी लागली म्हटल्यानंतर भिकाऱ्याला भिकार राहिला का ते आता. दुकानात गेले, किराणा दुकानात, त्याला म्हटले काढीच पेटी ती. तुला भिकारला काढीच पेटी, तुला काय करायचं म्हणे, विकत घेईन म्हटले दुकानासकट, पैसे उद्या देणार, वाटाय पाहिजे नाही लॉटरी. काढे पेटी दिली. पुन्हा गेलं रॉकेल, आता काय रॉकेल मिळत नाही, पूर्वी मिळत होतं, त्याला घासले रॉकेल म्हणते, 10 लिटर रॉकेल दे म्हटले. अरे तुला काय करायचं, विकत घेईन म्हटले. बेकारी म्हणते होते. 10 लिटर रॉकेल पण घेतले. गावाच्या चौकात आलं, मध्ये गावाच्या चौकात माणसं 4 बाजून अशी उभा राहिलेत बघायला. आणि याने काय आगावले, कपडे सगळे काढले आणि अशी मध्ये टाकली चौकात, टोपी कपडे सगळे टाकले आणि त्याच्यावर लाथा घालायला लागला कपड्यावर. का तुझ्यामुळे आम्हाला भिकारी मानला, कोणामुळं, कपड्यामुळे. मग काय 10 लिटरचा डबा वाचला जेव्हा, तुझ्यामुळे आम्ही भिकारी झाले म्हटले. पुन्हा म्हटले त्याला लावले, काय लावले, जमते का काळे, बरं काळे वाढायला जमते का नाही, स्वयंपाक करता का नाही घरात कधी. बरं काळी लावली आणि ती काढ लावली, ती कडन काय करायचं, 1 राऊंड मारायचं असं काय करत, हा, आणि परत एकडे उभं राहायचं, लाथा घालायचं, सगळी माणसं बघायची, त्या लाथा घालायचं, होळी पेट होतं सरळ. 3 वेळा काय करते ना, 1 राऊंड मारला, दुसरा, 3रा राऊंड मारला, लाथा घातल्या त्या कपड्याला, तुझ्यामुळे आम्हाला भिकारी म्हणते ती. आणि 3ऱ्या वेळेला काय लाथ मारली, ते काय लक्षाला रडायचं लागले, ते रडायला लागलं. मग माणसं म्हणजे अरे आता म्हणजे एवढा आनंद होता, विकत घेऊन म्हणत होतात, आता काय रडाय काय लागला. म्हटले काय झालं, म्हटले काय झालं आता काय सांगू, म्हटले ती कपडे होते म्हणजे चांगलीच म्हणायचे कपडे, ती फाटी कपडे होते, काय झालं ते बी गेली. म्हणजे काय झालं नेमकं, लॉटरीच तिकडेच गेलं जाऊन त्या कपड्यातनं. लॉटरीच तिकीट कुठे गेलं, हाय ती कपडे बी गेली. आता लॉटरी लागणं महत्वाचं आहे का, वटणं महत्वाचं. तसं मनुष्य जन्म मिळणं महत्वाचं आहे का, त्या जन्माचा उद्धार होणं महत्वाचं आहे. मनुजन्म कोणाला मिळतो, मनुजन्माचे कारण सच्चिदानंद पदवी घेणं, एवढा अधिकार नारायणी कृपावलोकून दिला असते. मनुजन्माचं म्हणजे मिळण्याचं कारण काय, सदचित आनंद परमात्मा प्राप्त करण्यासाठी मनुजन्म आहे.
ईश्वराची प्राप्ती करायचे मनोजन्म आहे. मी कोण आहे याची ओळख करण्यासाठी मनोजन्म आहे. हे जर नाही केलं तर लॉटरी तिकीट जळून गेल्यासारखं आहे. देह एक दिवस जाणार नाही जळून. तो काय म्हणे हेला पाणी वाता वाता मेला. याला म्हणजे काय रेडा, त्याला हेला म्हणतात. पाणी वाता पहिले पक्काडीच रेडा असायचे फार पूर्वी, जुन्या माणसाला माहित आहे पाणी व्हायला. तो काय म्हणे हेला पाणी वात, संसाराचं पाणी वाता होता. संसाराचा धंदा रात्रिंदी न केला, मुखी नाही आला राम राम. राम नामे वाचा शुद्ध नाही केली, पुढे वेळ आली मरणाची. मरणाच्या वेळी करी तळमळ, 8वी गोपाळ वैकुंठीचा. मग म्हणजे काय होतं की हा देह निघून जातो. देहाचं मग जन्माचं सार्थक होत नाही. आणि फेरा किती मोठा आहे, चुकल्यावर मग फेरा काय बारकाय काय, ह्या तुमच्या सरगराला राऊंड मारायचं का, फेरा करायचा काय, 84 शिवणीचा फेरा. म्हणून जन्माचं सार्थक करा. आणि बाताश्वर सद्गुरू काय म्हटले, मुठ्ठी में से रेत पिसलते, हातातून मुठ्ठीतून वाळू निसरते ना, तसं आयुष्य निष्ठित चाललंय. बघा तुम्ही, काल जेवढं होतं तेवढं आज आहे का. वाढदिवस घालते आनंदानं, वाढदिवस आहे का घट दिवस आहे. 25 वर्ष झाली, आता कधी झाली म्हणजे गेल्या वर्षी आता किती होता, आता किती 26 म्हणजे 25 गेले का नाही. आनंदाची गोष्ट आहे ती. पण आपलं कसं आहे, समाधान मानायचं, ठेवली आनंद ते समाधान मानायचं. आपलं हाय ते जिवंत तरी हाय निघत, येते लक्षात. मग सांगण्याचं भावार्थ आयुष्य असं हातातून वाळून निष्ठच आयुष्य निष्ठतात. एक दिवस असेल की हातात काहीच राहणार नाही. आणि मग आप पछताए क्या होते जब चुडिया चुगे खेत. सगळं मग पुन्हा आयुष्य निघून गेलं की पुन्हा जागावून काय करायचं, काय उपयोग आहे त्याचा. वेळीचा आवरा, मनाला आवरा, ओळखा काळाचा धोका, सोडा आपला हे का, नाहीतर बांधून नेतील यमलोका. नाना प्रकारे त्रास करती, मारेती झोडीती यमाचे किंकर. तप्त भूमीवरील लोळविती, अग्निस्तंभी कवठाळविती. भयंकर दिवस हाल होतं, लक्षात ठेवायचं. हे हाल वाचवण्यासाठी आम्हाला सत्संग करायचं आहे, आम्हाला ज्ञान घ्यायचंय, परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. नाहीतर 84 वेळीच फेरा पडल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही ज्ञान घेतलं तर काय होतं सांगतो. प्रेमाने बोला, प्रेमाने बोला. ज्ञान घेतलं तर काय होतं सांगतो. ज्ञान घेतलं, समुद्रे व येता तोयम क्षीरे क्षीरे जले जलम भिन्ने कुंभी येता काशम तदात्म परमात्मानी. म्हणले क्षीरे क्षीरे जले जलम, पाणी पाण्यामध्ये एकरूप होऊन जातं. हे बघा, ही गोष्ट सांगतो, सांगू का, सांगू नको, तोंड बघायची काय जीवन बसताय. होय तर काय, त्या आतली आपली निवासी सांग बाबा, नाही तर राहू दे. ते आत आहे आपलं, तुमचं झाल्यावर सांगा. तुमचा कार्यक्रम झाला की आम्हाला सांगा, आत निवांत आहे. टेन्शन म्हणजे तुम्ही आहे. प्रेमाने बोला. फार मार्मिक असतं लक्षात. श्रद्धांजली प्रोग्राम कधी चुकवायचे नाही सत्संग मधले. श्रद्धांजली सत्संग मध्ये ऐकाय मिळते, कुठंच ऐकाय मिळत नाही, लक्षात ठेवायचं. एक गुरु आणि एक शिष्य आहे. शिष्याचा प्रश्न आहे की म्हणजे ज्ञान घेतल्यानंतर आत्मा कुठल्या अवस्थेत राहतो. ज्ञान घेतल्यानंतर किती महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला. ज्ञान घेतल्यानंतर आत्मा कशा स्थितीत असतो, आणि मृत्यू झाल्यानंतर आत्मा कसा जातो, कुठे जातो, आणि आत्मा आता ज्ञान घेतल्यानंतर आत्म्याची काय परिस्थिती, म्हणजे देहाची आत्म्याची काय परिस्थिती असते, असे अनेक प्रश्न. गुरु काय म्हणले, तुला सकाळी म्हणले असं कर, राम धर्माच्या पाऱ्यामध्ये किती वाजता, रामा धर्माच्या पाऱ्यामध्ये, तर म्हणजे 3-3:30 वाजता ये म्हटले. सकाळ उत्तर सगळी देतो. हे रातभर झोपलं नाही. मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो, मृत्यू नाही झाला मग शरीर असताना आत्म्याची काय स्थिती असते ज्ञान घेतल्यानंतर वगैरे वगैरे. पण येताना 4 वस्तू आण म्हटले. काय काय सांगतो म्हटले. एक मडकं आण. मडकं पाण्याचं नाही, कशाचं मडकं, कशाचं असतं, लोखंडाचं, मातीचं मडकं एक आण. एक म्हटले त्या मडक्यातनं शुद्ध पाणी आण, म्हणून पाण्याचं म्हटलं. घरात पिण्यायोग्य पाणी असं म्हटलं, घरात चांगलं पाणी आण त्या मडक्यातनं. दुसरं म्हटलं एक आण मिठाची बाहुली आण, मीठ तिच्याशी बाहुली करून आण. आणि एक लांब अशी दोरी आण. लांब म्हणत काय मग तुमच्या हे फारच लांबडी दोरी दिसते. लांब दोरी म्हणजे माणसं वाटतं असं कासरा बारका नाही, एवढी लांब दोरी. म्हणजे कशाला काय, आपल्या मठा शेजारी म्हणले तळ आहे, तळ आश्रम शेजारी. तळाची उंची किती आहे, लांबी किती आपल्याला बघायची.
जवळची वस्तू माहित पाहिजे ना कसं काय आहे, एवढं घेऊन ये म्हटलं. ते सगळ्या प्रश्न उत्तर देतो. ते आलं सगळ्या पूर्व झोपलेलं शिष्य, सकाळी 3:30 वाजता आलं आणि म्हटलं पाणी आणलंस का? गुरु वाटच बघत असतो तळ्याजवळ. म्हटले आणले ना. लक्ष आहे का? प्रेमाने बोला. पाणी आणलं म्हटले आणले ना. असं करा म्हणजे तळ्यात होता पाणी, ते आणलेलं पाणी तळ्यात होता. ते पाण्यात तळ्यात होतलं आणि पुन्हा गुरु म्हणतात अरे तुला काय सांगितलं होतं, पाणी पिण्यासाठी पाहिजे होतं का? तळ्यातलं पाणी पिण्यासारखं नाही. ओतलंच होय. तुम्ही सांगितलं होतं म्हणून. ओतलं तर ओतलं, बरं जाऊ दे म्हटलं. जे ओतलेलं पाणी तेच बाजूला काढ, त्याला काय होते म्हटलं. तळ्याचे पाणी ओतले ना तेच काय कर, काढलं का? निघतं का? शिष्य म्हटलं कसं निघणं? मग काय झालं? ते तळ्याचं एकरूप झालं. त्या पाण्याचं तळ झालं दाजे. पाणी कुठे गेलं? तळ सुट झालं. ते गोड पाणी घरातलं ते तळ्यातलं पाणी एक झालं ना. तदात्म परमात्मानी, तदात परमात्मानी. तुम्ही ज्ञान घेतल्यानंतर हा आत्मा हे मडकं, त्यातलं पाणी कुठलं? आत्मारूपी पाणी. आणि बाहेरचं पाणी हे परमात्मा रूप पाणी. तर काय होतं ज्ञान घेतल्यानंतर हे मडक्यातलं पाणी या परमात्म्याची एकरूप होऊन जातं. तदात्मा परमात्मा, या आत्मा परमात्म्याची एकरूप होतो जसा मडक्यातलं पाणी तळ्याचे एकरूप झालं. प्रेमाने बोला. आहे की नाही? ऐकण्यासारखं सांगा बरं. आता दुसरं ते मडकं म्हटले समोर बस माझ्या म्हटलं. कोण म्हटलं? कोणी कोणाच म्हटले? हा ऐकताय वाटतं. गुरु शिष्याला सांगते माझ्या समोर बस. मग ते मडकं समोर ठेवलं. समोर ठेव म्हटले. आता सांग त्या मडक्यात काय आहे? काय त्या मडक्यात तुम्ही सांगा बरं. पाणी ओतलं की आता काय त्यात? हा खाली किंवा रिकाम आकाश आहे म्हणा. आकाश किंवा पोकळी दिसते ना, पोकळ दिसते पोकळात. आकाश दिसते ना, आकाश. अशी कल्पना त्याचा आकाश आहे. काय आहे? काय आहे का? असू द्या काहीतरी. लक्षात ऐकायचं नाही, जेवण देणार नाही. काय त्या मडक्यामध्ये? आकाश आहे. मडक्यामध्ये आकाश आहे. मडक्याच्या बाहेर काय? काय? आकाश. लक्षात नाही का? मडक्याचा आकाश, मडक्याच्या बाहेर. आता म्हणजे एकाच ठोक्याचं मडकं फोडायचं. किती ठोक्यात फोडायचं? एका ठोक्यात मडकं फोडलं आणि मग गुरुनं विचारलं आतलं मडक्यातलं आकाश कुठे गेलं? कुठे गेलं? आतलं मडक्यातलं आकाश कुठे गेलं? तर शिष्य म्हणाला बाहेरच्या आकाशामध्ये एकरूप झालं का गेलं कुठे गाडीला किक मारून? आतलं मडक्यातलं आकाश होतं नाही, पोकळी आकाश मोकळी जागा होती, ती बाहेरच्या आकाशाची एकरूप झाली. बरोबर का? तदात्म परमात्मानी, तदात्म परमात्मानी. तसा तुम्ही ज्ञान घेतलं, निरंकारी झाला तर हे मडकं शरीरूपी हे नष्ट झालं तर आतला आत्मा काय करतो? बाहेरच्या परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. बाकी किती श्रेष्ठ ज्ञान आहे, साधी गोष्ट आहे काय? आणि मग आता म्हणजे दोरीचं काय करू सांगतो की म्हटले. ते दोरीला म्हणजे एका टोकाला मिठाची बाहुली बांध आणि तळ्यात सोडायचं. एका टोकाला बांधायचं आणि तळ्यात असं सोडायचं. जड असल्यामुळे खाली 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 जाणार ना. मग तळ्याच्या खाली तळ लागला तर मग बाहुली थांबणार. मग तिथं मार्किंग करायचं वरती त्या दोरीला आणि तिथून मग परत घ्यायची दोरी आणि किती फूट आहे बघायचं. किती सोपं आहे. मग त्या मिठाची बाहुली बांधली एका टोकाला आणि ती सरसर असं ते तळ्यात जायला लागली. ते थांबली बाहुली. म्हणजे मार्किंग करायचं. म्हणजे इथं हात लावून मार्किंग कर. आता परत ओढा म्हटलं आणि मग काय करायचं? किती खोल आहे बघायचं. मग ते परत ओढायचं झालं. ते असं दोरीवर ओढता 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 खालचं टोक वरती आलं. पण मिठाची बाहुली आली? मिठाची बाहुली आली नाही. मग मिठाची बाहुली मेली का? मेली का? काय झालं तिचं? मीठ आलतं कुठून? मीठ तयार कुठून होतं? आणि जाळ गेलं कुठं? मेलं का ते? नाही. ते पाण्यात तसं आधीच झालेलं आहे की मिठाची बाहुली मृत्यू नाही झाला. रिकामी माणसं मृत्यू होत नसतो, त्याने सोडलं जातं आणि ही आजी या परमात्म्याची एकरूप झालेली. तदात्मा परमात्मानी. तसं आपण ज्ञान घेतल्यानंतर आपण काय होतं? मग या परमात्मा एवढे एकरूप होतो. या जशी मिठाची बाहुली पाण्याची काय एकरूप? प्रत्येक वस्तू स्वतःची एकरूप असते. मिठाची बाहुली पाण्याची काय एकरूप झाली माहिती का? ते पाण्याचा अंश मीठ असतं आणि परमात्मा अंश आत्मा आहे. हम शरीर नाही आहे, निरंकार परमात्मा का अंश आत्मा आहे. हम आत्मा आहे, आम्ही आत्मा आहोत. आत्मा म्हणजे परमात्मा अंश. मग काय होतं की जसं पाण्याचा अंश मीठ
पाण्याचे रूप झालं. निराग परमात्माचा अंश आत्मा परमात्म्याचे रूप झाला. आत्मा आणि परमात्मा दोन शब्द लिहा. आत्मा परमात्मा. परम शब्द खोडा काय राहते बघा. परम शब्द काय माहिती आहे का? विशेषण आहे. थोडंच मिळालं सुख आणि जास्त मिळाले परम सुख. परम शब्द लावला. थोडं झालं आनंद आणि जास्त झाल्यानंतर परमानंद. परम शब्द काढला आनंद आनंद सुख सुख. तुझा आत्मा शरीर चालते म्हणून आत्मा. ब्रह्मांड चालत तो कोण? परमात्मा. परम शब्द काढा. आत्मा आत हरी बाहेर हरी. हरी ने घरी कोडली एक हरी आत्मा जीवसी वसमा वाया तू दुर्गमा न घाली मन. एक हरी आत्मा म्हणून ब्रह्मज्ञान से आत्मज्ञान संभव आहे. एक हरी पे गेला का आत्मा दिसतो. आत्मा दिसतो बरं का नाही दिसत? दिसतो का नाही? नाही दिसत. ज्ञान गेलं बस. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा. गुरु तेथे ज्ञान गुरु तेथे ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञानी मात्र काय होतं? आत्मदर्शन म्हणजे काय? थोडं करा बरं. आत्मा म्हणजे आत्मा. दर्शन म्हणजे पाहणे. ज्ञानी आत्मा पाहिजे. आत्मा दर्शन आणि दर्शनी समाधानाती जैसे. मग आत्म्याच्या दर्शनानं माणसाच्या जीवनात समाधान येतं. मग माणसं असमाधानी काय त्याचं कारण लक्षात आलं तुमच्या? आत्म्याचं दर्शन. मग आत्मदर्शन कोण देतं? गुरु देते. गुरु देत असतो. येतं लक्षात. गुरु आज सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज मला ज्ञान देतात आणि आत्म्याचं दर्शन घडवून देतात. मग त्यामुळे काय होतं? आपल्या जीवनात काय येतं? समाधान येत असतं. ज्याच्यासाठी आपला जन्म झालाय तो जन्माचा उद्धार होत असतो. मग सांगण्याचा भावार्थ असा की जर तुम्ही ज्ञान घेतलं तर या परमात्म्याशी आपण एक रूप जाणतो. ज्ञानेश्वर माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर माऊली असं म्हणतात की आज माणसं सगळे झोपत आहे. म्हणजे आज म्हणजे आता ना सगळे जग झोपेतच आहे. डोळे उघडून पडलेली झोप आहे. डोळे उघडून पडलेली झोप. स्वप्नामाचे देखेचे ते स्वप्नाचे साज आपजे मग जेवून या पाहिजे तो काय नाही. बाबांना स्वप्न झोपेत काय पडतं? स्वप्न. आणि स्वप्न खरे असतात का? स्वप्न कधी खरे असतात पण कुठंपर्यंत? डोळे उघडेपर्यंत. जागा झालं की मग जेवून या पाहिजे तव काही नाही. स्वप्नात एक भिकारी झाला राजा. स्वप्नात वगैरे काय अडचण आहे? एक राजा झाला आणि बरं उन्हात 12 वाजता झाडाखाली झोपलेलं. पाण्याला उशाला पाण्याचा डेरा होता. मी फाटकी चटई कुठे दिलेली टाकली होती. झोपलो. स्वप्न त्याला पडलं. स्वप्नात राजा झाला. स्वप्नात मग राजा झाल्यानंतर मग दास सैनिक दरबार सगळं आलं की स्वप्नात द्यायला काय अडचण आहे का? मग ते दुसऱ्या राजाने याच्यावर स्वारी केली. कुठे केली? स्वप्नात. या राजा मग प्रजा सुखी तर राजा सुखी. जातीने शिवतात उतरला. तलवारी मेहनतून काढली. एका घावात 4 मुंडकी उडवायला लागला. कशात? स्वप्नात. 4 मुंडकी उडवायचा असा आणि तसा प्रत्यक्षात मात्र हात फिरायचा असा. तसा हात बसला पाण्याच्या डेऱ्यावर. फुटका आधीच होता अर्धा. भिकाऱ्यामध्ये चांगला कुठला ते फुटला. पाणी आलं चटई खाली आणि ओलं काय लागतंय म्हणून उठलं ते. कुठला राजा कुठली प्रजा कुठला दरबार कुठली तलवार. ही स्वप्न माझी देखील ते स्वप्न सहजापदे. स्वप्नात पाहिलं बाबांना स्वप्नात खरं असतं. जाय मग जा जेवून या पाहिजे तव काही नाही. जागेवर पाहिल्यानंतर काही खरं नसतं. तसं आपण आपलं घर दार शेती वाडी नोकरी बंगला सगळं स्वप्न आहे. दाजी सगळं स्वप्नात आहे. आपण डोळे उघडून पडलेलं स्वप्न आहे. हे स्वप्न आहे. मग जागत हे सगळं खोटं आहे. कधी? ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. ब्रह्म प्राप्त झालं. ब्रह्मज्ञान झालं की सगळं मिथ्या सगळं स्वप्न आहे. आणि म्हणून आम्ही जागत तेव्हा होते की आम्ही जेव्हा ज्ञान घेतो. नाहीतर आपण जागच होत नाही. आणि जागा नाही झालं जन्माचा अर्थ राहत नाही. म्हणून जागे होणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की म्हटले ना तरी कुंभ पूर्ण उलंडला ते बिंबा काढदेशे बरेचला परी भारू नाही ना तयार. पाण्यानं भरलेले घागर आहे. त्यात सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. रात्री काही दिवसा सूर्याचं प्रतिबिंब घागरीत दिसतं. दिसतो का सूर्य घागरीत? दिसतो. मग घागरीत सूर्य असतो का? काय असतो? मग सूर्याचं प्रतिबिंब असतं. मग घागरीत सांडली ओतलं पाणी. सूर्याचं प्रतिबिंब नष्ट झालं की नाही? खरा सूर्य नष्ट झाला का? नाही झाला. तैसे शरीराच्या लोपी सर्व तणाशे नाही आरोपी. तू ही ना आरोपी भ्रांती बापा. तसं शरीर नष्ट झालं आमच्या बाळाच्या आई. आपण सगळी बाळच आहे की. देवराया मी सर्व तुझी मुले
तुझ्या बागेतली फुललेली फुले, आहे की नाही? आणि मग या आमच्या आजी ब्रह्मलीन झाल्या. अर्थात काय झालं तर म्हणले शरीर गेलं, आत्मा नष्ट झाला नाही, म्हणजे प्रतिबिंब नष्ट झालं, पण खरा सूर्य म्हणजे आत्मा नष्ट झाला नाही. आणखी एक उदाहरण बघा. नात्रे मटे काय जसे मठाकृती अवतरल्याचे घर 4 भिंतीत असतं. किती भिंतीत आहे म्हणजे घर म्हणजे आता बऱ्याच भिंती आहेत, तुम्हाला एवढ्या भिंती 4च तुम्हाला दिसते. मठ असं जरा आधारला एक खोली जरा किती भिंतीत आहे 4. घरामध्ये आकाश, घराच्या आकृती दिसते का? चौकून दिसतं का? दिसतंय का नाही? नाही तर नंबर दिला पाहिजे चष्मा काढून. घरामध्ये नात्री मठी आकाश जैसे घरामध्ये आकाश मठाकृती अवतरले असे. मठाच्या आकृती चौकून दिसतं का नाही? आकाश मोकळं जगा दिसते. आता गमत बघा, ते भंगल या आपशी स्वरूपात 4 भिंती 4 दिशेला पडल्या. आतलं आकाश कुठे गेलं तर बाहेरच्या आकाशाची ते मडक्यासारखं एकरूप झालं. तैसे शरीराच्या लोपी तर शरीर 5 भिंती आहेत शरीराला. तैसे शरीराच्या लोपी सर्वता नाश नाही स्वरूपी तू हे ना रूपी भ्रांती बापा. तर शरीर नाश झाला तर आत्म्याचा नाश होत नाही. आत्मा परमात्मा एकरूप जातो होतो जर तुम्ही ज्ञान घेतलं तर. नाही घेतलं तर या जीवाचं प्रचंड हाल होतं. या जीवाला असं पुन्हा जन्म मिळत तुका म्हणे माझी भाग जन्म नाही रे अनेक. पुन्हा जन्म आहे का? म्हणून पुन्हा जन्म मिळत नाही. एकदाच मिळालेला आहे, याचा फायदा करून घ्या, याचा उपयोग करून घ्या. या जन्मामध्ये येणे जन्मेमध्ये ओळख, या परमात्म्याची ओळख करा, स्वतःची ओळख करा. माणसं म्हणतात बघा की आपल्याला महाराज सगळा जिल्हा ओळखतोय, माझ्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं नाही काय? म्हणजे काय सगळा जिल्हा म्हणून मुख्यमंत्री मला ओळखतात असं मी मला नव्हे म्हणलं. तुम्ही म्हणाल म्हणून तर तुम्हाला बोलवलं एवढं ओळखीच आहे म्हणून. एक जण म्हटलं हो मला मुख्यमंत्री ओळखतात, सगळा जिल्हा मला ओळखतोय. तुम्ही काय करायचं सलगर द्यायचं, नुसतं माझं नाव सांगायचं, तुम्ही आणून सोडतील घरात म्हणते काही माणसं बघा. सगळे मला ओळखतात. मी म्हटलं सगळे तुम्हाला ओळखतात चांगली गोष्ट आहे, मुख्यमंत्री तुम्हाला ओळखतात तुम्हाला चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही स्वतःला ओळखता का? तुम्ही कोण आहात? प्लीज फाइंड आउट हू एम आय. तुम्ही कोण आहात? मी बाजीराव. मग छातीवर हात मारते बाजीराव आणि हवे मार म्हणजे मोडल. ही छाती आहे, हे डोकं आहे, हे पाय आहेत, हे बाजीराव शरीर आहे. बाजीराव कुठं आहे येते लक्षात? कोहम कविदम जात मी कव्वे करता अशी विधी. मी कोण आहे? मी शरीर आहे का? मी हे घर कुणाचं? माझं. समजायला काय अडचण आहे का? नाव करून घेतोय लगेच संजय पंत. हे घर माझं आहे. त्याला जेवाय बसत नाही का? घर माझं आहे समजा. मी घर आहे का? आहे का? घर माझे आहे, उतारा माझ्या नावावर, वहिवाट माझी, पण मी घर आहे का? कळते का तुम्हाला? घरात मी राहतो, या घरात मी, माझं घर म्हणणारा मी वेगळं आणि घर वेगळं, बरोबर आहे का? सेम. हे शरीर माझं आहे, हे शरीर कोणाचं आहे? मग मी शरीर आहे का? लक्षात, मी शरीर नाही. मग घर माझं आहे, मग माणसं मग तुमचं ओळख काय? तुमचं नाव काय? मग आपलं नाव सांगतो. मग संदीप सांगोळ्या साळुंके असू दे, काय अडचण नाही, माझं नसू दे. म्हणून मी संदीप साळुंके. बरं, तसं हे शरीर माझं आहे, मी शरीर आहे का? मग आता सांगा तुमची ओळख कोण आहे? तुम्ही छत्ती वाज बडवायचं नाही, मोडेल छत्ती. मी कोण आहे का माहीत? ओळख आहे का तुमची तुम्हाला? मग सगळा जिल्हा ओळखते, काय कामाचं? मुख्यमंत्री ओळखतात, तुम्ही स्वतः ओळखता की तुम्ही कोण आहे? आलं लक्षात? मग जन्मात काय अर्थ आहे? स्वतःची ओळख नसेल. मग स्वतःची ओळख म्हणजे काय? तर ज्ञान दिल्यानंतर स्वतःची ओळख होते. हे ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं तुमचं काय म्हणणं आहे? दत्ता महाराज मोठे मोठे दाब देऊन सांगत होतं. माऊलीने विचार तुमचं म्हणणं काय? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आहे मी कोण याचा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वरी निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार करा. कोण आहे मी त्याचा विचार करा, त्याचं ज्ञान घ्या आणि स्वतःची ओळख करा. ऐका ज्ञानाची लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ओळखावे आपणाशी, स्वतःची ओळख करा. आणि आज ज्यांना ज्याला ज्ञान घ्यायचंय सगळ्यांनी घेतलं चालेल,
आज माझा मुक्कामच आहे. तुम्हाला बाबा तुम्हाला उशीर होईल, होऊ द्या झाला. तुम्हाला आधी उशीर झाला ज्ञान घ्यायला. आणि बरे झाले तेव्हा म्हणजे अजून आम्ही जिवंत राहिलो. म्हणजे काळाची कृपा आहे, देवाची कृपा आहे, आम्ही अजून जिवंत आहे. लक्षात ठेवा. कोरोना आला गेला पण आम्ही अजून हाय जिवंत. नका काळजी. कारण कुणी जीवन ठेवलं याचा विचार केला पाहिजे नाही. एसटी जागा दिली तर मध्ये थँक्यू बरं का, थँक्यू थँक्यू. पेन दिला बँकेत, द्यायला तिथे पोटवर पेनच नाही. एका साहेबांनी दिला थँक्यू बरं. आणि जीवन कुठे ठेवलं याला थँक्यू बरं का नाही काय. आणि जीवन ठेवलं मागे पुढे उभा राही सांभाळत आधी आघात नाही. आम्ही अजून त्यानं जीवन ठेवलेलं. आम्हाला त्या परमात्म्याची ओळख करा. सगळ्यांनी आज ज्ञान घ्या. जे जुने नव्हे म्हणजे ज्यांना वाटते की हो पितळेच आम्ही किती वेळा उजळा तुम्ही काय असला कसं उजळून दिसत नाही. आणि नाहीच का असलं तर आम्ही घेतलंय 12 वर्षापूर्वी. 12 वर्ष गेली कळले असते नसते. पुन्हा पुन्हा ज्ञान घ्या. आज बऱ्यापैकी सर्वांनी ज्ञान घ्या. जेवणाच्या अगोदर घ्या. जेवायचं कोपरा वगैरे आल्यानं मग म्हणायचं महाराज कुठं ज्ञान मिळतो. अजिबात मिळत नाही. कुठे जावा घरला. ते मला वाटलं महाराज तुम्हाला यातलंच ज्ञान कमी आहे जेवणातलं, तुम्हाला नाही कळायचं. म्हटले लग्नाला तुम्ही गेला कधी. म्हटले का जातो की बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आम्ही तांदूळ कुठं टाकतो माहिती आहे का. कुठं टाकतो ते तुम्ही करता तसं मला माहितच आहे. तुमचं सांगतो मी. जेवणाचं ते असते ना ते हॉल एक सेपरेट जेवणाचा. तिथनं शेवट अक्षर तिथं टाकायला तिथंच बसायचं. हो हे बघा म्हटले उकिरड्याजवळ बसा. उकिरड्याजवळ पण पहिल्या पंक्तीला बसावं. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे का नाही. आता वय म्हणावं का नाही कोण पडलंय. उकिरड्याजवळ बसा पहिल्या. मग म्हटलं तसं काय बरं. पुन्हा नाहीत सगळं आटम राहत. पुन्हा शिरा आला भात नाही भजी आले आणि तिकड नाही असं होतं. पहिल्या पंक्तीला बसावं. परंतु एक लक्षात ठेवा सत्संगमध्ये वेगळं असते. सेवादल फार हुशार आहे त्यांना माहित असते. सत्संगमध्ये शेवटची पंगत चांगली आहे. मी सुद्धा आता बघितलं त्यात काय काय जेवण बोलू त्यात चांगल्या आठवड्यात त्यांना सगळे शेवटच्या पंक्तीला वाढायचं. शेवटच्या ज्ञान घेऊन बसणाऱ्या पंक्तीला तो आठवण वाढायचा चांगला. मग तुम्ही कधी बसायचं ठरवा. तर काय करा सगळ्यांनी हात जोडून विनंती आहे. सगळे ज्ञान घ्या. आमच्या भागीरथी साळुंके माताजी ब्रह्मलीन झालेले आहेत. सगळ्यांना एक दिवस जायचं आहे. त्यांनी आपल्या निज स्वरूपाला जाणलेलं आहे. त्यांनी आपल्या निज घरात गेलेल्या आहेत. जिथून त्या आल्या होत्या त्या निज घरामध्ये गेलेल्या आहेत. मिठाची बाहुली पाण्याची एकरूप झालेली आहे. तसं मग जन्मात सार्थक होतं. आपण सुद्धा तुम्ही काय करा ज्ञान घ्या आणि याला जाणून घ्या. सत्संग करा, सेवा करा, नामस्मरण करा. दाताच्या कृपेने तुम्ही आता पाऊस प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा पावसामध्ये सुद्धा तुम्ही थांबलेला आहे. तुम्ही थांबला म्हणून सांगितलं. सगळेच उठून गेला असं तर कोणाजवळ सांगायचं होतं आहे की नाही. तर तुम्हाला विनंती असे की प्रतिकूल परिस्थिती परमार्थाला आणत मजा याच असतं. सगळं अनुकूल असलं म्हणजे काय हे नसतं. परमार्थाला मजा येत नाही. तर असो आता आत या हॉलमध्ये किंवा वरती ज्ञानाचे एक बॅचेस 2 बॅचेस होतात. पण तुम्ही सर्वांनी ज्ञान घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. दाता कृपा करू दया करू. या परिवारामध्ये सुख समाधान आनंद सत्संग सेवा सिमरन पूर्ण परिवाराला प्राप्त होतात. प्रत्येक संगीत कधी असते आपली सगळे प्रत्येक रविवारी 7 ते 9 संगीत असते. तुमच्या नशिबाला संगीत मिळते तर सगळ्यांनी संगत करा. झालं दोन्ही म्हणायला लागल्या. तर प्रत्येक रविवारी 7 ते 9 संगीत असते. सगळ्यांनी संगत करा आणि आपला आशीर्वाद करा. प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. माईक द्या त्याच्याकडे या दोन्ही घ्या. तेरी ओट सहारा तेरा तन मन गोल घुमावा कहे अवतार तेरी दाता दिन रात
नावा कहे अवतार दाता दिन राती गुण गावा तू ही निरंकार एक तू ही निरंकार तू ही निरंकार एक तू ही निरंकार मना सदा भूलनहार मना सदा भूलनहार तू है दाता बख्शनहार तू है दाता बख्शनहार मेरे अवगुण नाची तार मेरे अवगुण नाची तार तू ही निरंकार एक तू ही निरंकार तू ही निरंकार एक तू ही निरंकार तेरा रूप है यह संसार तेरा रूप है यह संसार सबका भला करो करतार सबका भला करो करतार मेरी मंगा यह दाता मेरी मंगा यह दाता तू ही निरंकार तू ही निरंकार तू ही निरंकार मेरा डोले नाथ पार मेरा डोले नाथ पार बख्शो सदा भक्तिकार बख्शो सदा भक्तिकार तेरा मैं संतान दा सत्कार तेरा मैं संतान दा सत्कार तू ही निरंकार तू ही निरंकार तू ही निरंकार एक तू ही निरंकार गुरुनाथ सुदीक्षा सविंदर हरदेव जी महाराज